आज आपण बघणार आहोत माझ्या स्वयंपाकघरातील भांडी. प्रत्येक गृहिणी म्हटल्यानंतर स्वयंपाक करताना तिच्या आवडीची छानशी भांडी ती नेहमीच जमवत असते. काही पारंपरिक असतात तर काही आवडीनं घेतलेली असतात. तर अशी छानशी भांडी प्रत्येकीच्याच घरी असतात. खरं म्हटलं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाचा आदर करून प्रत्येक वेळेला स्वयंपाक करणं खूप गरजेचं आहे. तर मग हे असं अन्न आपण कशात शिजवतो आहोत ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर शिजवणं ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपला जो धातू आहे तो अन्नाबरोबर शिजताना आपल्या पोटामध्ये जातो आणि मग शरीरात गेल्यानंतर त्याचे फायदे किंवा तोटे आपल्याला ह्याच्यातून मिळत असतात. आपण जर अन्न शिजवताना तांब, पितळ, कांस्य, लोह असे धातू जर वापरले तर आपल्या शरीरामध्ये त्या धातूंचा शिरकाव अन्नाद्वारे होतो आणि त्याचे अत्यंत बहुगुणी फायदे आपल्याला मिळतात. तर अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे की एक औषध अगदी सहजपणे आपण आपल्या पोटामध्ये घालू शकतो आणि आपलं जीवन आरोग्यदायी नक्कीच होऊ शकतं. पूर्वीच्या काळी तांबे आणि पितळेची, कांस्याची, लोखंडाची भांडी खूप जास्त वापरली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये जुनं आहे, पारंपरिक आहे म्हणून सगळ्यांनी नाकं मुरडली होती. परंतु ते जुनं किंवा पारंपरिक वापरताना त्यामागची भूमिका कुणीच लक्षात घेतली नव्हती. खरं म्हटलं तर ह्या धातूचं मूल्य, आता गंमत अशी आहे, मूल्य म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटेल कदाचित किंमत, तर पैशांची किंमत नाही. मूल्य म्हणजे त्या धातूचं महत्त्व, त्याचे असलेले गुणधर्म, गुणवैशिष्ट्य हे आपल्या जीवनामध्ये भरपूर आहेत. तांब हा धातू अत्यंत थंड आहे आणि त्यामध्ये ठेवलेले पाणी पिणं हे शरीराला खूपच फायदेशीर आहे. त्याने प्रतिकार क्षमता खूप वाढते आणि तांब हा धातू पोटात गेल्यामुळे आपल्या रक्तातील बऱ्याचशा गोष्टी, शरीरातील कमतरता भरून निघण्यास मदत होते. आता असं जे तांब आहे हे शरीराला गारवा, थंडावा देतेच, पण त्याबरोबर शिजवताना अन्नाबरोबर कल्ही देखील जाते. तर कल्हीचे देखील विविध प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात. तांब्याबरोबर पितळ हा देखील धातू अत्यंत भांड्यांमध्ये जास्त उपयुक्त मानला जातो. पितळ हा जो धातू आहे हा शिजवायला जास्त उपकारक ठरतो. तो त्याचा जो उष्मांक आहे तो समान पातळीवरती पसरवतो, त्यामुळे पितळ धातू शिजवताना जास्त वापरला जातो. पितळ धातूचा उपयोग आपल्या देवींच्या मूर्तींमध्ये देखील अनेक पद्धतीनं केला जातो. पितळ हा धातू शुभ देखील मानला जातो, त्यामुळे पितळेची भांडी असणं सामाजिक दृष्ट्या दर्जेदार किंवा चांगल्या घरातलं असं मानलं जातं. त्यामुळे शुभ धातू, शिजवायला, अन्नाला चांगला धातू असं त्याचं स्वयंपाकघर म्हटल्यानंतर ते काहीशा सुंदरशा भांड्यांनी सजलेलंच असावं, कारण स्वयंपाक करणं ही देखील एक कलाच आहे. तर या कलेचा आस्वाद घेताना त्याच्यामध्ये मौज येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती मौज घेताना आपण वेगवेगळे जे हे प्रकार वापरतो, म्हणजे भांड्यांचे विविध प्रकार म्हणा किंवा पदार्थ तर आपण करताना वेगवेगळे जिन्नस वापरतो. ह्याचं स्वरूप तयार करताना वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची एक खरंच मौज असते. तर तांब्याचा एक महत्त्वाचा गुण असा आहे की हा रोगप्रतिकार क्षमता तर वाढवतो, पण ह्याच्यामध्ये जंतू सहजपणे मरतात. त्यामुळे जंतुनाशक म्हणून याचा वापर फारच चांगला होतो. त्यामुळे पाणी अतिशय शुद्ध होतं. म्हणून पूर्वीच्या काळी तांब किंवा पितळमध्ये पाणी ठेवलं जायचं. जंतुनाशक असल्यामुळे सगळ्यात मुख्य प्रादुर्भाव पाण्यातून होत असतो. म्हणून मग अशा वेळेला जर असं पाणी आपण वापरलं तर किती छान आहे. आता पहा, ही तांब्याची छोटीशी कळशी आहे, ह्याच्यावरचे ठोकेही सुबक आहे. ह्याच्यामध्ये मी बरेचदा रात्रीचं पाणी ठेवून देते आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुळस आणि दुर्वा टाकून ठेवते, ज्यामुळे या पाण्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील. म्हणजे पाणी जंतुनाशक तर होणारच, तर तांब्याचे गुणधर्म उतरणार आणि त्यासोबत दुर्वा आणि तुळशीचे गुणधर्म. मग असं पाणी आपल्याला किती हितकारक आहे. आता उन्हाळा चालू होणार आहे, तर उन्हाळ्यामध्ये जरूर आवर्जून असं पाणी प्यावं, जेणेकरून थंडावा, गारवा आणि प्रतिकार क्षमता देखील आपली चांगली वाढेल. पहा, हे किती सुंदर सुबक काम केलेलं आहे. तांब आणि पितळ याचं मिश्रण करून हे काम कलात्मकरित्या केलेलं आहे.
पूर्वीच्या काळी अशी कष्टानं आणि कलात्मक कामं करण्याची एक उर्मी असायची माणसांमध्ये. मला वाटतं पूर्वीच्या काळी काही वस्तू अशा केल्या जायच्या की ज्या जतन व्हाव्या या हेतूनच केल्या जायच्या. त्यामुळे त्याच्यामध्ये कष्ट आणि कलात्मकता खूप असायची. टिकण्याच्या दृष्टीने टिकाऊपणा वाढवण्यासाठी जाड, सुंदर, कलात्मक आणि उपयोगिता चांगली असेल अशाच गोष्टी तयार केल्या जायच्या. तर जतन करणं ही जी संस्कृती आहे ना, ही भारतीय संस्कृती आहे. जतन म्हणजे जपणं ही खूप चांगली विचार पद्धती आहे. यूज अँड थ्रो आत्ता जी पद्धती झालेली आहे ती चुकीची आहे. वापरून टाकणं याच्यामध्ये स्थिरत्व नाही आहे. जतन करणं ह्याच्यामध्ये विचारांमध्ये स्थिरत्व येतं. तर हे किती चांगलं आहे. असं एक माझ्याकडे भांडं आहे की थोडंसं खोलगट आहे. याच्यामध्ये बरेचदा आमटीचे विविध प्रकार किंवा सार मी जर केलं ना ह्याच्यामध्ये तर मी लगेच ते शिफ्ट करून घेते, काढून घेते. आता ह्या भांड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, ह्याच्यावरचे ठोके बघा किती सुंदर आहे. आपण हे जेव्हा तांबं आणि पितळ जेव्हा वापरतो त्याच्यामध्ये आंबट पदार्थ जर टाकायचे असतील तर टाकू शकत नाही असं नाही. करून घेतले की फक्त आपण भांडं मात्र बदलून टाकायचं, मग दुसऱ्या भांड्यामध्ये ते शिफ्ट करून घ्यायचं. कारण की ह्याच्यामध्ये आंबट पदार्थ टाकल्यानंतर ह्या धातूंवरती प्रक्रिया व्हायला लागते. त्यामुळे ती प्रक्रिया झालेली फार वाईट येते. तुम्ही शिजवू शकता, पण शिजवून झाल्यावर ताबडतोब ते स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि इतर पदार्थ तर अगदी तुम्ही सहजपणे ठेवू शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवलं तरी त्याच्यामध्ये काहीही होत नाही. फक्त आंबट जे आहे ते ह्याला वर्ज्य आहे म्हणून केलं तरी लगेच काढून घ्यायचं. आता ही एक रुंद माझ्याकडे लंगरी आहे, एक 10-12 इंच तरी छान रुंदीची आहे. सुंदर सुबक ठोककाम आहे. कढई पण आत्ताच लावून आणल्यामुळे ती छान चकाकते आहे. तर अशा कढईमध्ये छान पावभाजी वगैरे सुंदर होते. ही एक तांब्याची हंडी आहे. हिचा शेप बघा. ही तर आमच्याकडे जुनी आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या काळातली हंडी आहे. सुबक त्याचे ठेवण आहे आणि त्याचं जे तोंड किंवा हे जे मुख आहे ते आवळ आहे थोडंसं. तर ह्याच्यामध्ये देखील बरेचसे पदार्थ छान होतात. यात आमटीचे देखील बरेचदा मी प्रकार करते. मसुराची वगैरे आमटी अशी ह्याच्यामध्ये छान होते. असा एक छानसा पॅन आहे. याच्यामध्ये आपण काही पदार्थ तळू देखील शकतो, म्हणजे आळूची वडी म्हणा किंवा अंड करू शकतो किंवा आपण मच्छी फ्राय वगैरे पण करू शकतो किंवा भाज्यांचे विविध प्रकार आहेत तर त्या देखील आपण करू शकतो. सगळंच याच्यात करू शकतो. त्यामुळे तसं काहीच अडचणीचा भाग नाहीये. हा एक डोसा पॅन आहे. याच्यावर डोसा छान होतो. डोसा पॅन एक आहे आणि एक माझ्याकडे कढई देखील आहे. अतिशय जाड आहे आणि याच्यामध्ये देखील आपण सगळं करू शकतो. तळण्याचे प्रकार, भाज्यांचे प्रकार, विविध प्रकार याच्यामध्ये आपण करू शकतो. तर बीड हा जो धातू आहे हा कार्बन, लोह आणि इतर काही 2-3 धातू याचं मिश्रण असतं. आणि हा जो धातू तयार केला जातो त्यावेळेला हे सगळे धातू एकत्र करून तापवून ते ओतीव स्वरूपात केलं जातं. ओतीव स्वरूपात केल्यामुळे ह्याची जी जाडी आहे ती जास्त असते. जाडी जास्त असल्या कारणाने ह्याचा एक असा फायदा होतो की आपण जेव्हा गॅसवर किंवा इतर काही इंधन स्वरूपात आपण जे घेतो त्याच्यावर ठेवल्यानंतर त्या जाडीमुळे हा तापायला जरी वेळ लागला, गरम व्हायला जरी वेळ लागला तरी एकदा तापला की त्याचा जो उष्मांक आहे तो स्थिर आणि जास्त तसाच राहतो. त्यामुळे मग आपल्याला जे इंधन लागतं ते कमी लागतं. ह्या धातूमध्ये 4 ते 5 धातू मिश्रित असल्यामुळे इतर धातूंचा देखील फायदा आपल्याला याच्यामध्ये मिळतो. कारण की अन्नासोबत हे धातू देखील आपल्या पोटामध्ये जातात. आता ह्या धातूमध्ये शिजवलेलं अन्न हे बऱ्याच अंशी चविष्ट का लागतं तर ह्याचं कारण म्हणजे अगदी तांबा आणि पितळमध्ये साधारण 93% पोषक द्रव्ये पदार्थांची टिकून राहतात. तर या धातूपेक्षा त्याहीपेक्षा अधिक म्हणजे 96% पोषक द्रव्ये टिकवून ठेवली जातात. त्यामुळे असं म्हटलं जातं की बीड धातूमध्ये केलेलं अन्न पदार्थ चविष्ट लागतात. त्याचं कारण पोषण मूल्य जास्त टिकतात. आणि हा
गरम बराच काळ राहिल्यामुळे आपण शिजवून झालं तरी तसंच जरी भांड्यात ठेवलं तरी बराच काळ हे गरम राहतं. त्यामुळे असे विविध बीड या धातूचे फायदे आहेत. आता हे आपल्याला जे आपण डोसे किंवा इतर गोष्टी करतो तर आपण त्याच्यासाठी वेगवेगळे लेयर्सचे तवे वापरतो. तर हे जे चिकटणं हा जो प्रकार आहे तर हा याच्यामध्ये होऊ शकत नाही, त्यासाठी देखील हा वापरला जातो. आता हा जेवढा वापरू आपण धातू तेवढा त्याच्यावरती एक प्रकारचा थर निर्माण होतो. म्हणून हा धातू जेव्हा वापरतो आपण किंवा भांडं जेव्हा वापरतो तेव्हा जेव्हा धुतो त्यावेळेला ह्याला फार साबण किंवा फार स्क्रब नाही मारायचं. साधारण हलक्या हाताने स्पंजनी वगैरे पाण्याने धुवून टाकायचं. ह्याचं कारण असं आहे, जसा ह्याच्यावर थोडासा लेअर जमत जातो तसं हे एक प्रकारचा तो थर निर्माण झाल्यामुळे पदार्थ ह्याच्यावर चिकटत नाही, तर तो लगेचच सुटतो. अशी एक ती त्याच्यामध्ये प्रक्रिया घडते. त्यामुळे अप्पे म्हणा किंवा डोसे म्हणा, घावन म्हणा, असे प्रकार छान होतात त्याच्यामध्ये. आता हे बीड धातूचं वैशिष्ट्य आपल्याला कळलेलं आहे. तर आता आपण माझ्याकडे हे तांब्याचं असं देखील एक पाण्याचं भांडं आहे बघा. सध्या नवीन प्रकार निघाला आहे की वरून त्याला कोटिंग केलं जातं आणि आतमध्ये मात्र तांबा आहे. तर हे आपण पाण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे वरून आपल्याला छान हवे असेल दिसायला तर असं देखील भांडं आहे की तांब्याचे गुण आहे आणि रोज घासणं, डाग काढणं हा विषय नको. आता जे स्टील आहे त्याच्यामध्ये ही एक कढई आहे. ही मी सध्या इंडस व्हॅलीमधून मागवलेली आहे. आता ह्या कढईचं पण मला म्हणजे छान वाटली ही करताना, वापरून बघितली मी ही बरेचदा. तर ह्याचा स्टील ह्या धातूचा फायदा आणि तोटा काहीच नाही आहे खरं म्हटलं तर. स्टील जे चांगल्या उत्तम क्वालिटीचं असेल तर ते गंज नसतो त्याच्यामध्ये आणि ह्याचे फायदे आणि तोटे काही नाही आहे. याचं फक्त एकच सुलभ असं पडतं की हे आपल्याला वापरायला सोपं पडतं, धुवायला घासायला सोपं पडतं आणि दिसायला कायम चमकदार राहतं. म्हणून ॲक्च्युली स्टीलचा वापर हा जास्त होतो. आता ह्या इंडस व्हॅलीच्या कंपनीने एक पद्धत याच्यामध्ये छान केलेली आहे की त्यांनी काय केले, वर एक लेअर स्टीलचा आणि मधल्या भागामध्ये ॲल्युमिनियमचा एक लेअर दिला आणि पुन्हा खालच्या भागामध्ये स्टीलचा लेअर दिला. ॲल्युमिनियम जे आहे ते सर्व ठिकाणी जे अग्नी किंवा गरमपणा, हीट पूर्ण पसरवतं समान भागामध्ये. तर त्यांनी ॲल्युमिनियमचा वापर अशा पद्धतीनं केले की समान पातळीवर सगळीकडे हीट निर्माण व्हावी, पण त्या धातूचे फायदे अजिबात नाही, तोटे आहेत. म्हणून ॲल्युमिनियम वरच्या लेअरला स्टील लावलंय त्यांनी. त्यामुळे जेव्हा आपण पदार्थ करतो तेव्हा स्टील वर्क केला जातो आणि त्याच्या खालच्या थरामध्ये ॲल्युमिनियम, पुन्हा त्याच्या खालच्या थरामध्ये स्टील, असे 3 लेयर्स असल्यामुळे थोडासा थिकनेस असल्यामुळे पदार्थ चांगला होतो. ॲल्युमिनियम ह्याच्यात जात नाही, स्टीलच असतं आणि समान पातळीवर कुकिंगची म्हणजे शिजण्याची पद्धत होते, त्यामुळे पदार्थ छान होतो. त्यामुळे ही कढई मला आवडली. आता अजून एक माझ्याकडे भांडं आहे. हे देखील जुनं आहे आणि मोठं आहे. हे देखील पारंपरिक आहे, आमच्या सासूबाईंच्या काळातलं असल्यामुळे ते जतनही झालेलं आहे आणि जास्त माणसं आले की यात मसाले भात अगदी छान होतो. आता एक लोखंडी कढई आहे. लोखंडी कढईमध्ये बरेचदा मी पालेभाजी करते आणि तशीच एक माझ्याकडे लोखंडी कढई मोठी देखील आहे. अशी मोठी कढई आहे. तर ही बरेच जण मला परतायला, असं फ्राईड राईस वगैरे करायला फार बरं पडतं. तर अशी एकंदरीत भांडी आहेत. तर फायदे आणि तोटे प्रत्येकाचे असतातच. हे काही अशी लेयर्सची देखील भांडी आहेत की जी कधीतरी आपल्याला काही चिकटायला नको, सहज करावं. खीर वगैरे प्रकार मी बरेचदा ह्याच्यात करते. त्यानंतर एक पूर्वीच्या काळी दगडांचा उपयोग देखील केला जायचा, म्हणजे खलबत्ता वगैरे आपण म्हणतो तसं हा माझ्याकडे खलबत्ता आहे पहा. आता दगडी ह्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याचा हा बत्ता देखील छान आहे, सुबक आहे. आजकाल मशीन वर्क केलं जातं त्यामुळे त्याच्यामध्ये सुबकता आणली जाते. दगडी ह्याच्यामध्ये जे पदार्थ आहे त्याच्यात देखील तेच परिस्थिती आहे की त्यातली पोषण मूल्य तशीच राहतात. त्याच्यावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नसल्यामुळे त्याची चव छान राहते. म्हणून मग
चटणी वगैरे करणं किंवा काही वाटणं करणं, अशी थोडीशी जाडसर वाटणं वगैरे त्यात केली जायची. त्याचं कारण चव तशीच राहते. मग जेव्हा आत्ता आपण खूप काही करू शकलो नाही तर छोट्या मोठ्या गोष्टी सहजपणे ह्याच्यामध्ये करू शकतो, ज्यामुळे त्याचा वापरही होतो, पोषण मूल्यही टिकतात आणि नव्या जुन्याचा संगम काहीच वाईट नाही आहे. जे सहज आणि सोपं आहे वापरायला ते घ्यायचं, जे कठीण वाटतंय, वेळ खाऊ वाटते ते कधीतरीच वापरायचं. त्यामुळे टिकाऊ, पोषण मूल्य जास्त आणि संवर्धन अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्यायला काहीच हरकत नाही आहे. मला असं वाटतं नवं आणि जुनं या दोन्हीचा संगम करून जगलो तर किती आनंददायी होईल. जुनं आहे म्हणून सगळंच टाकायचं नाही आणि नवं सगळंच वाईट नसतं. दोन्हीमधलं चांगलं शोधून आपण छान चांगल्या गोष्टींकडे वळू. सोनं जे आहे ते आपण सहजपणे दागिन्यांच्या रूपामध्ये वापरतो, पण का वापरतो तर फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर ते ऊर्जा स्तोत्र आहे. म्हणून सोन्याचा वापर हा दागिन्यांच्या रूपाने आपल्या शरीराला पोषक आहे म्हणून केला जातो. आता जर दागिन्यांच्या रूपात ते शक्य नसेल तर सोन्याची एखादी अंगठी किंवा एखादी बांगडी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात जर टाकून ठेवली रात्रभर तर सकाळी ते पाणी प्यायल्यावर ते ऊर्जास्तोत्र आपण सहज मिळवू शकतो. चांदी ही शीतल गुणवर्धित आहे, तर चांदी जर सहजपणे दागिने करून घालता आली तर घालावी. त्यामुळे शरीरातला पित्ताचा आणि उष्णतेचा अंश सहजपणे कमी होतो. त्याच पद्धतीनं कास्य हे बुद्धिवर्धक आहे. काशाची पूर्वीच्या काळीनं ताटं असायची, त्याच्यामध्ये जेवण वाढलं जायचं. असं जेवण आपण जेवल्याने अन्नातून आपल्याला कास्याचे सगळे उपयोग मिळतात. कासव इतर गुणांनी युक्त आहेच, तसेच बुद्धीला पोषक आहे. माती हे देखील एक चांगलं कॉम्बिनेशन आहे, एक प्रकारचं निसर्गाचं. प्रत्यक्ष निसर्गाचे क्षार धर्म मातीमध्ये समाविष्ट असतात. मातीचं भांडं जर आपण अन्नाद्वारे वापरलं तर मातीची सगळी मूलतत्व आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. अशा वेळेला शरीर निरोगी राहण्याला फार जास्त उपयोगी ठरतं. म्हणून मग विविध धातू आपल्या जीवनामध्ये असणं आणि त्याचं महत्त्व समजून घेऊन ते धातू वापरणं हे जास्त गरजेचं आहे आणि आरोग्यदायी आहे. म्हणून समजून उमजून अन्न शिजवणं हे नक्की करा, हाच फक्त हेतू आहे. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.